रात्री उशिरा एक रशियन महिला भारतात आली आणि विमानतळावरून कॅबने आपल्या हॉटेलकडे निघाली. कॅबमध्ये बसल्यानंतर ड्रायव्हरने अत्यंत नम्रपणे OTP मागितला. प्रवासादरम्यान गप्पा मारताना त्याला समजले की ती पहिल्यांदाच भारतात आली आहे आणि एकटीच प्रवास करत आहे. थोड्या वेळाने ती म्हणाली, "मला खूप भूक लागली आहे. अजून कुठे पिझ्झा मिळेल का?" ड्रायव्हरने काहीही न बोलता गाडी एका हॉटेलजवळ थांबवली आणि 2 मिनिटांसाठी आत गेला. अनोळखी देश, उशिराची रात्र, त्यामुळे त्या महिलेच्या मनात क्षणभर भीती निर्माण झाली. तिने सुरक्षिततेसाठी कॅबची माहिती आपल्या पतीला पाठवून दिली. थोड्याच वेळात ड्रायव्हर गरमागरम पिझ्झा घेऊन परत आला. तो तिच्या हातात दिला आणि शांतपणे पुन्हा प्रवास सुरू केला. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तिला प्रवेशद्वारापर्यंत व्यवस्थित मदतही केली. त्यांच्या या माणुसकीने ती भारावून गेली. तिने कॅबचे भाडे, पिझ्झाचे पैसे दिले आणि कृतज्ञतेपोटी 1000 टिप देऊ केली. पण ड्रायव्हरने ती रक्कम नम्रपणे परत केली. हात जोडत तो फक्त एवढेच म्हणाला, "अतिथी देवो भव." या 4 शब्दांनी त्या महिलेचे मन जिंकले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर तिने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन संपूर्ण अनुभव जगासमोर मांडला. भारतीय ड्रायव्हरच्या प्रामाणिकपणाचे, आदरातिथ्याचे आणि संस्कारांचे तिने मनापासून कौतुक केले आणि शेवटी म्हणाली, "पुढच्या वेळी मी नक्कीच माझ्या पतीसोबत पुन्हा भारतात येईन." कधी-कधी एका सामान्य माणसाचे असामान्य वागणे संपूर्ण देशाची प्रतिमा उजळवून टाकते. खरंच भारताची ओळख केवळ त्याच्या इतिहासात नाही, तर इथल्या माणुसकीत आहे.